इंद्रायणीचं पसायदान. 6 ऑगस्ट. छिन्नविच्छिन्न स्मशानाची संस्कृती. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक डॉक्टर सारिका बुर्गे गुंडरे. स्मशान एक विश्व. या विश्वातलं आगळं वेगळं, सगळ्यांना नकोसं असलेलं, क्वचितच हवंसं असलेलं, अपरिहार्य म्हणून नाईलाजानं स्वीकारलेलं. स्वीकारताना सात्विक तत्त्वज्ञानाचा आणि संतांचा तात्विक आधार घेतलेलं. तो शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून त्याच अट्टहासानं संत तुकारामाच्या अभंगातला अभंग स्वतः जपलेला आणि म्हणूनच हे विश्व मोक्षधाम, वैकुंठधाम या उदात्त नावांनी सजलेलं. हे विश्व भावविश्वाच्या पलीकडचं कोणतेही भाव नसलेलं भावविश्व. सुगंधाच्या पलीकडचं कोणताही सुगंध नसलेलं सुगंध विश्व. संस्काराच्या पलीकडचं कोणताही संस्कार नसलेलं संस्कार विश्व. श्वासांच्या पलीकडचं श्वास नसलेलं, सुटकेचा श्वास सोडलेलं निश्वासाचं विश्व. या विश्वात जीवनाची सगळी सुखदुःख थकून भागून चिरविश्रांती घेत असतात. विश्रांती पलीकडची ही चिरविश्रांती जाणीवेच्या आणि नेणिवेच्याही पलीकडची असते, पण ती शाश्वत असते. हे विश्व जीवनाच्या अंतिम संस्काराचं तीर्थस्थळ असतं. ह्या तीर्थाचा उगम जिवंत माणसांच्या खऱ्या अश्रूंमध्ये असतो. गेलेल्या माणसाच्या मागं राहिलेल्या आठवणी घेऊन हे तीर्थ वाहत असतं. गेलेल्या माणसाच्या अनभिषिक्त सुखदुःखांना ते अभिषिक्त करत असतात. हे तीर्थ जिव्हाळ्याचं असतं, पश्चातापाचं असतं, क्षमेचं असतं, पोचवायला आलेल्या माणसांसाठी वैराग्याचं असतं. म्हणूनच ते पवित्र असतं, मंगल असतं. ह्या तीर्थात बरसून गेलेला आणि बरसायचा राहून गेलेला पाऊस असतो. रिमझिमलेलं आणि रिमझिमायचं राहून गेलेलं चांदणं असतं. दरवळलेला आणि दरवळायचा राहून गेलेला सुगंध असतो. येऊन गेलेली आणि यायची राहून गेलेली भरती ओहोटी असते. बसलेले आणि बसायचे राहून गेलेले चटके फटके असतात. या चटक्या फटक्यांतूनच सुटलेली, गेलेल्याच्या पोटात गेलेली आणि जायची राहून गेलेली भाकर असते. या असून नसलेल्या आणि नसून असलेल्या भाकरीच्या साक्षीनं होणारा मृत्यूनंतरचा स्वागताचा तो अनुपम्य अमूर्त सोहळा असतो. माणूस कसाही जगलेला असला तरी त्याला पवित्र म्हणून स्वीकारायला भूमी तयार असते. त्याच्या पावित्र्यानं अधिक पवित्र व्हायला अग्नी तयार असतो. माणसाच्या पार्थिव देहाला आपलंसं करणारी पंचतत्व तिथं असतात. मृत्यूनंतरचा माणूस मातीच्या आत्म्याशी तादात्म्य पावत असतो. मातीच्या आत्म्याची नाळ जीवनाच्या प्रवाहाशी जोडलेली असते. या नाळेतून जीवनाच्या प्रवाहात शिरलेला माणूस एक लुप्त प्रवाहाहून वाहत अवघ्या विश्वाच्या सावलीच्या मुळाशी जात असतो. सावलीतून उभेत शिरत तेजस्वी होत असतो. या तेजाला स्पर्शून जाणाऱ्या समीराच्या आत्म्याशी एकजीव होत आठवणी पलीकडच्या आठवणी शिरत, पण स्वतः सगळ्या आठवणीतून मुक्त होत पानाफुलांशी, ढगांशी, पाखरांशी, माणसांशी नकळत कुजबुजतच राहतो. हे कुजबुजणं त्यालाही आणि कुणालाही कळत नसतं, पण ते असतं. स्मशानाचं हे आगळं वेगळं भावविश्व स्मशान वेगळं असतं म्हणूनच असतं. सगळ्या गावाचं स्मशान मात्र होऊ द्यायचं नसतं. दिनांक 6 ऑगस्ट 1945 अमेरिकेनं जपानमधील हिरोशिमा या गावावर अणुबॉम्ब टाकून त्या गावाचं स्मशान केलं. त्या गावाचं स्मशान सैरभैर झालं, छिन्नविच्छिन्न झालं. पण छिन्नविच्छिन्न झालेल्या ह्या स्मशानानं स्वतःची राख स्वतःच गोळा केली. त्या राखेतून फिनिक्स निर्माण केला. या फिनिक्स तंत्रज्ञानाच्या अवकाशात एवढा उंच झेपावला की अमेरिका नुसती पाहतच राहिली. याने छिन्नविच्छिन्न स्मशानात उगवलेली एक जिद्दीची नवीन संस्कृती जगापुढे आली.